न्यूक्लिओटाइडची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला आता मिळाल्यानंतर ॲक्च्युअल स्ट्रक्चरकडे आपण वळू. वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA. पहिला पॉइंट आपण सांगितलेला आहे काय? इट इज अ चेन ऑफ मेनी न्यूक्लिओटाइड्स हेन्स कॉल्ड ॲज पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. Polynucleotide chain because it is made up of many nucleotide. It consists of two strands. इथं न्यूक्लिओटाइड यांनी एक स्ट्रँड बनलं. दुसरं स्ट्रँड त्याला स्पायरली ट्विस्ट झालेला आहे. न्यूक्लिओटाइड म्हणजे दोन न्यूक्लिओटाइडच्या अशा चेन्स आहेत. त्यामुळं दोन स्ट्रँड आहेत आणि दोन्ही स्ट्रँड एकमेकांमध्ये असे स्पायरली ट्विस्ट झालेले आहेत. जसं आपल्याकडे रोप असतो, दोर असतो, त्याच्यामध्ये जे धागे आहेत ते एकमेकांमध्ये जसे स्पायरली ट्विस्ट होतात, तशा प्रकारे DNA मध्ये दोन स्ट्रँड आहेत आणि हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांमध्ये असे स्पायरली ट्विस्ट झालेत. आणि ही ट्विस्टिंग जी आहे, हे हेलिकल स्ट्रक्चर आहे, ते असं राईट हँडेड आहे. आणि दोन्ही स्ट्रँड एकमेकाला स्पायरली ट्विस्ट असल्यामुळं इथं आपल्याला डबल हेलिकल स्ट्रक्चर दिसतं. सो सेकंड पॉइंट इज it consists of two strands which are spirally twisted with each other to form double helical structure. Double helix is right-handed. आणि त्यामुळं काय होतं, इथं एक खाच तयार होते, ग्रूव तयार होते, जी डीप आहे. जी डीप असणारी खाच आहे ती साधारणतः 22 अँगस्ट्रॉम युनिट एवढ्या डायमीटरची आहे, एवढ्या लांबीची आहे. एवढ्या लांबीची जी खाच तयार होते त्या खाचेला, त्या ग्रूवला आपण म्हणतो मेजर ग्रूव. आणि अल्टरनेट दुसरी जी ग्रूव आहे ती मात्र कमी आहे. इथं 12 अँगस्ट्रॉम युनिट एवढ्या लांबीची ही दुसरी जी ग्रूव आहे तिला म्हणायचं मायनर ग्रूव. सो ड्यू टू डबल हेलिकल स्ट्रक्चर, alternate major minor grooves are formed. Alternate major आणि minor grooves तयार होतात. आणि या grooves कशासाठी आहेत? Grooves are concerned with binding of histone proteins. या हिस्टोन प्रोटीन या ग्रूव्ज मध्ये बाइंड झालेले असतात, त्याच्यासाठी ही साइट आहे. दी टू स्ट्रँड्स आर प्लेक्टोनेमिक म्हणजे सहजासहजी ते एकमेकाला टाइटली बाउंडेड असतात, सहजासहजी वेगळे होत नाहीत. परंतु जर हे DNA आपण 80 डिग्री सेंटीग्रेड 90 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर याच्यातले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात आणि दोन स्ट्रँड सेपरेट होतात. त्याला आपण म्हणतो डिनॅचरेशन ऑफ DNA. त्याला आपण डिनॅचरेशन ऑफ DNA म्हणतो. पण सहजासहजी वेगळे होत नाहीत म्हणून प्लेक्टोनेमिक आहे, ते टाइटली बाउंडेड आहे. वन स्ट्रँड रन्स इन 5' to 3' आता 5' म्हणजे पहिल्या कार्बन ॲटमला, पाचव्या कार्बनला, पहिल्या पेंटो शुगरच्या 5व्या कार्बन ॲटमला काय जोडलेलं आहे? फॉस्फेट ग्रुप. त्याच्या पुढच्या
तिसऱ्या, पाचव्या तिसऱ्या. म्हणून एक या स्ट्रँडचं डायरेक्शन कसं आहे, 5' to 3''. आणि दुसरं स्ट्रँड जे आहे ते मात्र 3' to 5' आहे. म्हणजे पहिल्या शुगरच्या तिसऱ्या कार्बन ॲटमला नंतरच्या पाचव्या तिसऱ्या, पाचव्या तिसऱ्या, पाचव्या तिसऱ्या. So these two strands are anti-parallel with each other. हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाला अँटी पॅरलल असतात. म्हणजे एक स्ट्रँड 5' to 3' डायरेक्शन न जाणार आणि दुसरं मात्र 3' to 5' डायरेक्शन न जाणार. दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत, अँटी पॅरलल आहेत, टू मेंटेन दी पोलॅरिटी. त्यासाठी दी nitrogen bases of two strands are always paired. या दोन्ही स्ट्रँडचे नायट्रोजन बेसेस जे असतात त्यांच्यामध्ये निश्चित असं पेअरिंग असतंच. पेअरिंग त्याच्यामध्ये निश्चित आहे. कसं पेअरिंग आहे, जसं या स्ट्रँडकडे ॲडेनिन असेल तर ॲडेनिनचं पेअरिंग दुसऱ्या स्ट्रँडच्या थायमिन बरोबर होणार. So adenine pairs with thymine by 2 weak hydrogen bonds. Guanine pairs with cytosine by 3 weak hydrogen bonds. म्हणजे ॲडेनिनचं पेअरिंग थायमिन बरोबरच होणार किंवा थायमिनचं पेअरिंग ॲडेनिन बरोबरच होणार. ग्वानिनचं पेअरिंग सायटोसिन बरोबरच होणार. म्हणजे सायटोसिनचं पेअरिंग ग्वानिन बरोबरच होणार. आणि याच्यामुळं काय होतं, याच्यामुळं प्युरिन आणि पिरिमिडिन यांचा रेशो काय मिळणार, म्हणजे एका याच्यामध्ये जेवढे प्युरिन्स आहेत डीएनए मध्ये, एका डीएनए मॉलिक्यूल मध्ये समजा 1000 प्युरिन्स आहेत, तर त्या डीएनए मॉलिक्यूल मध्ये पिरिमिडिन किती असा क्वेश्चन विचारला तर 1000. सो रेशो इज 1:1. म्हणजे इथं A प्लस G डिवायडेड बाय C प्लस T, म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडिन यांचा रेशो 1 येतो असं सुरुवातीला चार्जॉफ नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं. म्हणून त्याला आपण चार्जॉफ रूल म्हणतो. याला आपण चार्जॉफ रूल म्हणतो. बिकॉज रेशो ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन इज 1:1. जेवढे प्युरिन्स तेवढे पिरिमिडिन्स आणि त्यांच्यामध्ये निश्चित पेअरिंग आहे. ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन बाय 2 weak hydrogen bonds or thymine pairs with adenine by 2 weak hydrogen bonds. Guanine pairs with cytosine by 3 weak hydrogen bonds or cytosine pairs with guanine by 3 weak hydrogen bonds. म्हणजे तिसरा बॉन्ड आपल्या लक्षात आला का, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड आणि 2 नायट्रोजन बेसच्या मध्ये इथं हायड्रोजन बॉन्ड आहेत. आणि हायड्रोजन बॉन्डमुळं समजा शिडी आहे आपल्याकडे, एखादी लॅडर आहे, त्या लॅडर मध्ये असे मध्ये मध्ये रंग्स आहेत. अशा प्रकारचे रंग्स इथं दिसतात नायट्रोजन बेस पेअरिंग मुळे. सो डीएनए लुक्स लाईक अ ट्विस्टेड लॅडर. अशी ट्विस्ट केलेली लॅडर असंही डीएनए ला तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ ईच टर्न ऑफ कॉइल. एक कंप्लीट कॉइल विचारात घ्या. ही कंप्लीट टर्न आहे, हा निम्मा टर्न आहे, हा निम्मा टर्न आहे. एक इथून सुरुवात केल्यानंतर निम्मा झाला, पुन्हा निम्मा झाला. एक कंप्लीट टर्न जर विचारात घेतला त्याला पिच अँगल असंही नाव दिलेलं आहे. हा पिच अँगल किती आहे, 34. पिच अँगल किती आहे तर 360 डिग्री एवढा आहे, 360 डिग्री.
एक कंप्लीट टर्न जो आहे त्याचा पिच अँगल किती आहे? 360 डिग्री एवढा आहे. आणि एका टर्नचं व्हर्टिकल डिस्टन्स असं उभं अंतर किती आहे? तर हे आहे 34 अँगस्ट्रॉम युनिट. आता आपल्याला अँगस्ट्रॉम युनिट आणि एनएम दोघांमध्ये कन्व्हर्जन माहित पाहिजे. जर 34 अँगस्ट्रॉम युनिट असेल तर त्याला दुसरा आपण म्हणू शकतो 3.4 NM, कारण 1 NM इज इक्वल टू 10 अँगस्ट्रॉम युनिट. हे आपल्या लक्षात असू द्या. आणि एका टर्न मध्ये किती बेस पेअर आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 and 5. 10 base pairs are present. एका कंप्लीट टर्न मध्ये 10 बेस पेअर असतात. 10 बेस पेअर्स आहे. मग क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह बेस पेअर्स? दोन सक्सेसिव्ह बेस पेअर मध्ये अंतर किती आहे? मला सांगा. 10 बेस पेअर मध्ये अंतर किती आहे? 34 अँगस्ट्रॉम युनिट. So distance between two successive base pair is 3.4 angstrom unit or 0.34 NM. 0.34 NM. त्याच्यानंतर आता म्हणजे 10 बेस पेअर एवढ्यामध्ये येतात. म्हणजे बेसेस किती? जोड्या येतात. बेस पेअर, पेअर म्हणजे 10 बेस पेअर म्हणजे किती झाले? 20 बेसेस झाले. 20 बेसेस म्हणजेच 20 न्यूक्लिओटाइड्स झाले. हे MCQ वेगवेगळे जे याच्यावर विचारले जातात त्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे. बेस पेअर म्हणजे बेसची जोडी आणि बेस एक म्हणजे एक न्यूक्लिओटाइड. आता इथं सगळ्या न्यूक्लिओटाइड मध्ये आपण जर विचार केला, सगळ्या न्यूक्लिओटाइड मध्ये डिऑक्सिरायबोज शुगर सेम आहे की नाही? सेम, तीच शुगर आहे सगळीकडे. सगळ्या न्यूक्लिओटाइड मध्ये फॉस्फेट ग्रुप सेम आहे की नाही? तोच आहे. परंतु सगळ्या न्यूक्लिओटाइड मध्ये नायट्रोजन बेसेस सेम आहेत का? नाही. कुठं ॲडेनिन आहे, कुठं ग्वानिन आहे, कुठं थायमिन आहे, कुठं सायटोसिन आहे. म्हणजे फरक कशात आहे? बेसेस मध्ये फरक आहे. आणि म्हणून आपण याची वेगळी ओळख ही बेसवरनं करतो. आता याचं डायमीटर किती आहे? द डायमीटर ऑफ DNA इज 20 अँगस्ट्रॉम युनिट. या डायमीटरचं अनालिसिस करू आपण, कारण याच्यावर MCQ आहेत. आता 20 अँगस्ट्रॉम युनिट मध्ये तुम्हाला क्वेश्चन एक विचारला जाईल, या डिऑक्सिरायबोज शुगर मध्ये बॅकबोन म्हणून कोण काम करतं? विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स ॲज अ बॅकबोन ऑफ DNA? तर एवढा जो पार्ट आपल्याला दिसतो तो बॅकबोनचा आहे. हे बॅकबोन आहे. मग बॅकबोन मध्ये कोण आहे? तर इथं शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शरद पवार, शरद पवार, शरद पवार, शरद पवार, शरद पवार, शरद पवार. सो अल्टरनेट शुगर फॉस्फेट फॉर्म्स बॅकबोन ऑफ DNA. हे यावर MCQ आहे. प्रत्येक बुकमध्ये हा MCQ आहे. अल्टरनेट शुगर फॉस्फेट फॉर्म्स बॅकबोन ऑफ DNA. SP 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 शरद पवार, शुगर फॉस्फेट काय काय म्हणणार तुम्ही? ठीक आहे. आता हे जे बॅकबोन आहे, किती आहे बॅकबोन? आणि इकडे एक बॅकबोन आहे, इकडे एक बॅकबोन आहे. हे टोटल डिस्टन्स किती घेतलंय आपण? 20 अँगस्ट्रॉम युनिट आहे. आता या 20 अँगस्ट्रॉम युनिटचं सेपरेशन आपण करू. इकडचं जे बॅकबोन आहे, या बॅकबोनचं डिस्टन्स किती आहे? तर या बॅकबोनचं डिस्टन्स आहे, याचं डायमीटर आहे 4.5 अँगस्ट्रॉम युनिट. तर इकडच्या बॅकबोनचं सुद्धा किती असेल? ते सुद्धा असणार 4.5 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे या 20 अँगस्ट्रॉम युनिट मध्ये 4.5 अँगस्ट्रॉम युनिट इकडचं बॅकबोन गेलं आणि 4.5 अँगस्ट्रॉम युनिट इकडचं बॅकबोन गेलं.
म्हणजे 9 अँगस्ट्रॉंग युनिट इज अ टोटल डायमीटर ऑफ बॅकबोन ऑफ DNA. मग या कार्बन नंबर 1 मध्ये आणि इकडच्या कार्बन नंबर 1, या शुगरच्या कार्बन नंबर 1 मध्ये हे मधलं अंतर राहिलं किती? हे राहिलं 10.8 to 11 अँगस्ट्रॉंग युनिट. कारण 9 इकडे गेलं म्हटल्यावर राहिलं 11 अँगस्ट्रॉंग युनिट. टोटल आहे 20 अँगस्ट्रॉंग युनिट. डायमीटर टोटल किती? 20 अँगस्ट्रॉंग युनिट. त्याच्यापैकी इकडचं बॅकबोन किती? 4.5. इकडचं बॅकबोन किती? 4.5. टोटल बॅकबोन मध्ये गेलं किती? 9. राहिलं किती मग? 11 अँगस्ट्रॉंग युनिट. म्हणजे या डिऑक्सिरायबोस शुगरच्या कार्बन नंबर 1 पासून इकडच्या कार्बन नंबर 1 पर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? असाही MCQ आपल्याला विचारला जाईल. तर ते आहे 10.8 to 11 अँगस्ट्रॉंग युनिट. तर असं DNAचं हे डायमीटर आहे. पुन्हा क्वेश्चन विचारला जाईल याचं मॉलिक्युलर वेट की 10 डेल्टॉन. 10 डेल्टॉन एवढं मॉलिक्युलर वेट आहे. 3 डायमेन्शनल कॉन्फिगरेशन आहे. या मध्ये जे हायड्रोजन बॉन्ड्स इथं दाखवलेत आपण, या हायड्रोजन बॉन्डची लांबी किती आहे? 3 अँगस्ट्रॉंग युनिट. ही सगळी इन्फॉर्मेशन बेसिक जर आपल्याला असेल तर क्वेश्चन सॉल्व करताना कुठलीही अडचण येत नाही. तर DNA मध्ये आपण काय काय स्टडी केला आतापर्यंत पहा. DNA is chain of many nucleotides, hence called as polynucleotide chain. DNA consists of 2 strands which are spirally twisted with each other to produce double helical structure. Double helix is right-handed, and due to double helix, alternate major minor grooves are formed. Alternate major and minor grooves are formed. The major groove is of 22 angstrom unit in length, while minor groove is about 12 angstrom unit in length. These grooves are sites of binding of histone proteins. Then 2 strands are not easily separated, so that means they are plectonemic. But when they are kept in high temperature like 80 to 90 degrees centigrade, the hydrogen bonds get broken and strands get separated. That is called as denaturation of DNA. Then these 2 strands are anti-parallel with each other. That means one strand runs in 5' to 3' prime, while other runs in 3' to 5' prime, so it maintains the polarity. So there is anti-parallel nature of DNA strands. The nitrogen bases of 2 strands are always paired, and their pairing is specific. That means adenine pairs with thymine by 2 weak hydrogen bonds. Guanine pairs with cytosine by 3 weak hydrogen bonds. So ratio of purine and pyrimidine in DNA is 1:1. याचा अर्थ असा घेता येईल का, म्हणजे इथं आपण म्हणू काय, A + G / C + T that is equal to 1. म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडिन यांचा रेशो 1:1 आहे हे चार्जॉफनं सांगितलं. हे बरोबर आहे, परंतु याचा अर्थ असा घेता येईल का, A + T / G + C it is also 1? No, it is not 1. म्हणजे या एखादा DNA मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये AT बेस पेअर किती असावेत आणि GC बेस पेअर किती असावेत हे नक्की सांगता येत नाही, त्या DNA वर डिपेंडंट आहे.
आणि हा रेशो बदलत राहणार आहे. ई कोलाय नावाची बॅक्टेरिया म्हटलं तर त्याच्यामध्ये 0.97 असा रेशो आहे. आणि ह्युमन सेल, मॅमल मध्ये ह्युमनची सेल जर विचारात घेतली तर आपल्यामध्ये तो रेशो 1.52 आहे. सो दॅट रेशो इज व्हेरिएबल. But ratio of purine and pyrimidine is always 1:1. This is specific base pairing studied by Chargaff, hence name Chargaff's rule. Then complete turn of coil. The angle of complete turn of coil is pitch angle, that is 360 degree. And vertical distance of each turn of coil is 34 angstrom unit or 3.4 Nm. One complete turn contains how many base pairs? 10 base pairs. So distance between two successive base pairs is 3.4 angstrom unit, and angle between the angle present between these two base pair is 36 degree. 10 मध्ये जर 360 डिग्री असेल तर दोघातला मधला अँगल किती असणार आहे? 36 डिग्री असणार आहे. Then diameter of DNA is 20 angstrom unit. Which of the following forms backbone of DNA? Alternate sugar phosphate forms backbone of DNA, and diameter of this backbone is 4.5. Here also 4.5. So diameter of DNA, diameter of this backbone is 4.5 plus 4.5 angstrom unit. Then distance between carbon number 1 of this sugar to distance between this carbon number 1 of this sugar, that is 10.8 to 11 angstrom unit. to 11 angstrom unit. अशा प्रकारे डीएनएचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये एक एमसीक्यू घ्या आणि तो एमसीक्यू मला सॉल्व करून द्या. सपोज देर इज वन डीएनए मॉलिक्यूल, one DNA molecule has length about 680 angstrom unit and ratio of 8 double bond T and G triple bond C base pair is 1:1. That means 50% 80 base pairs are present and 50% GC base pairs are present. Then how many base pairs are present in this DNA? How many hydrogen bonds present in this DNA? How many phosphodiester bonds present in this DNA? How many glycosidic bonds are present in this DNA? करा कॅल्क्युलेशन. हा एक क्वेश्चन. आणि सर्व बुक मध्ये आणखी एक क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे रेशो ऑफ प्युरिन पिरिमिडिन किती आहे? 1:1 आहे. एक क्वेश्चन हाही घ्या. इफ in DNA
In DNA, cytosine is about 30%. Then what will be the percentage of guanine, adenine, thymine, etc. दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे आहेत, त्याचे आन्सर मला सांगायचे आहेत लगेच. पहा इथं 680 बेस पेअर एवढ्या लांबीचं डीएनए आहे, म्हणजे याच्या किती पटीने वाढलं? 34. म्हणजे 10 पटीने वाढलं तर 340 झालं, 20 पटीने वाढलं तर 680 झालं. म्हणजे 20 कॉईल इथं आहेत. कॉईल किती आहे त्याच्यामध्ये? 20 कॉइल्स. एका कॉइल मध्ये नायट्रोजन बेस पेअर किती असतात? 10. 20 कॉइल्स मध्ये किती बेस पेअर झाले? 200 बेस पेअर झाले का? कारण 34 अँगस्ट्रॉंग युनिट एवढ्या लांबीचा असेल तर 10, 340 ला 100 आणि 680 ला 200 बेस पेअर झाले. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्ड्स किती? आता आपण तर पर्सेंटेज सांगितलं 1:1. आता 1:1 पर्सेंटेज सांगितल्यामुळं काय झालं? 80 बेस पेअर किती 200 पैकी? A डबल बॉन्ड T बेस पेअर किती झाले? 100. G ट्रिपल बॉन्ड C बेस पेअर किती झाले? हे पण 100. 80 बेस पेअर मध्ये हायड्रोजन बॉन्ड किती आहेत? 2 असतात. GC बेस पेअर मध्ये किती आहेत? 3 आहेत. म्हणजे इथं किती हायड्रोजन बॉन्ड झाले? 200. इथं किती झाले? 300. म्हणजे या टोटल मध्ये किती झाले हायड्रोजन बॉन्ड्स? 500. हायड्रोजन बॉन्ड झाले 500. आता फॉस्फोडायस्टर बॉन्डला काय करतो आपण? डायस्टर. दोघांनी जोडलेला असेल तर एका न्यूक्लिओटाइडचा विचार केला तर काही प्रश्न नाही, परंतु डायस्टर बॉन्ड दोघांना जोडणार, म्हणजे एका स्ट्रँड मध्ये जेवढे न्यूक्लिओटाइड आहेत त्यातला -1 करा. नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट इन वन स्ट्रँड -1. एका स्ट्रँड मध्ये किती आहेत? इथं किती आहेत? 200 बेस पेअर आहेत. बरोबर आहे, 200 बेस पेअर आहेत. आता 200 बेसेस इकडे असणार, 200 बेसेस इकडे असणार, म्हणजे 200 200 -1 199 आणि इकडे सुद्धा 200 -1. कारण शेवटचं बेस पेअरिंग जे आहे ते डायस्टर बनत नाहीत, 2 ईस्टर बॉन्ड बनत नाहीत, म्हणून -1 199. म्हणजे टोटल किती झाले? 199 आणि 199 398. हे काय झाले? फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. ग्लायकोसाइडिक बॉन्ड किती? जेवढे न्यूक्लिओटाइड तेवढे बॉन्ड्स. किती न्यूक्लिओटाइड आहेत? 200 बेस पेअर. म्हणजे न्यूक्लिओटाइड किती किंवा बेसेस किती? 400. 400 बेसेस, 400 न्यूक्लिओटाइड म्हणजे 400 काय झाले? ग्लायकोसाइडिक बॉन्ड झाले. म्हणजे असा क्वेश्चन आता यानंतर तुम्हाला कुणीही विचारला, कसाही विचारला तर तुम्हाला ते सॉल्व करता आलं पाहिजे. इतका तो सोपा आहे, फारसं काही कठीण नाही आहे. या एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात आलेलंच आहे. आता दुसरा क्वेश्चन जो आहे इथं काय? सायटोसिन किती आहे? आता बघा, ॲडेनिन प्लस ग्वानिन किती आहे? 50%. थायमिन प्लस सायटोसिन हे किती आहे? 50%. मग मला सांगा इथं दिलंय काय? सायटोसिन किती दिलंय? 30%. मग सायटोसिन जर 30% असेल, सायटोसिन जर 30% असेल तर मला सांगा ग्वानिन किती % आहे?
हा, ग्वानिन पण 30% असणार आहे. आणि इथं आपण थोडंसं वेगळं लिहू, ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन प्लस सायटोसिन. हा, हे जर 30% असेल तर हे सुद्धा 30% असेल आणि हे मग 20% असणार, हे 20% असणार. कारण दोन्ही मिळून किती आहे? 50. ॲडेनिन, सायटोसिन जर 30% असेल तर ग्वानिन किती असेल? सायटोसिन जर 30% असेल तर इथं ग्वानिन असणार, तेही 30% असणार आहे. त्याच्यानंतर ॲडेनिन किती असणार आहे? ॲडेनिन असणार 20%, कारण दोन्ही मिळून काय होणार आहे? 50%. थायमिन किती असणार आहे? तेही 20% असणार आहे, कारण दोन्ही मिळून 50%. म्हणून एक विचारलं आपल्याला, एक व्हॅल्यू दिली आणि बाकी तिघापैकी कुणाची जरी व्हॅल्यू आपल्याला विचारली तरी अडचण येण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही याही पद्धतीचे एक्झाम्पल, मी नोट्समध्ये हे डिटेल दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही ते वाचा, एक्झाम्पल याच्यावरनं सोडवा, त्याचे MCQ पण सॉल्व करत राहा आणि काही डाऊट असतील तर मला कळवत राहा.